सांब सदाशिव ह्या शंभू महादेवांनी कैलासपुराच्या ठिकाणी अवतार घेतल्याबरोबर अवतार सोडला आणि शंभू महादेवाने अवतार धरला कोणाचा महाराज त्या खंडेरायाचा अवतार धरून जेजूरगडाच्या ठिकाणी स्थान मांडल्याबरोबर हो जसा अवतार बदलला तसं खंडेरायाने मासाराने कुठं जेजूरगडाच्या ठिकाणी सुखी श्यामराजे करीत असताना हो इकडं सभा भरली इंद्रदेवाची हा. सभेच्या ठिकाणी 33 कोटी देवाची सभा भरली असता हो इंद्रदेवाच्या सभेच्या ठिकाणी नारद स्वामीची स्वारी नाही म्हणून इंद्रदेवाने सांगितलं वायुदेवाला ऐकलं कोणी मला त्या वायुदेवाने वायुदेवाची स्वारी त्या नारदस्वामीच्या सभेला कशी निघाली कशी निघाली खंडेराया झाली माझी दैना दैना रे चला खंडेराया झाली माझी दैना दैना रे तुझ्या विना जीव माझा राहिना, राहिना रे. बोलो देवा झाली माझी दैना दैना रे तुझ्या विना जीव माझा राहिना, राहिना रे.
म्हणलं इंद्रदेवानी, ऐकलं कुणी म्हणलं वायुदेवानी. वायुदेवाची स्वारी आली कुठे त्या नारदस्वामीच्या सभेला. बोलते कोणाला झाली त्या नारदस्वामीला. हो का हो म्हणलं नारदस्वामी. हा तुमची म्हणलं इंद्रदेवाने आठवण केली. बरं. ताबडतोब म्हणलं उठावं. हा. इंद्रदेवाच्या म्हणलं सभेला यावं. काय हरकत नाही देवाची देवा. म्हणून या नारद स्वामीनं काय केलं? गळ्यामध्ये म्हणलं ब्रह्मविणा घेतला. हो. आता मधीची गोळ्या घेतल्या. हा. आणि नारदस्वामी स्वारी त्या जेजुरगडाच्या मार्गानं हा कशी निघाली? कशी निघाली? बानविचारी म्हाताऱ्याला व सांगा कुठले गाव करीची. बानविचारी म्हाताऱ्याला व सांगा कुठले गाव करीची. देव बोलाया लागलाय बानूला. जागेवर खेळायचं. आणि आपलं हे असा डान्स आहे का सकाळी 5:45च्या टायमिंगला येत असते. बारीक होऊ द्या. अब धनगर सारे मिळून देव बोलाया लागलाय. सांगितलं कोणी मला इंद्रदेवानी. हो ऐकलं कोणी मला त्या नारदस्वामीनी. नारदस्वामीने गळ्यामध्ये ब्रह्मणा घेतला. हातामध्येच्या गोळ्या घेतल्या. नारदस्वामी स्वारी आली पुढे त्या जेजुरगडा ठिकाणी खंडेराज माळसरांमध्ये भांडण लावण्यासाठी. हो खंडेराज नारदस्वामी जेजुरगडा ठिकाणी आले असता हात कसे मारू लागले कसे ना मला मारा. नारायण हरी नारायण हरी नारायण नारायण हरी नारायण म्हणलं. कागद असे हा. वाड्यावर कोण आहे का नाही? आपल्या वाड्यावर हा आपल्या वाड्यावर कोण आहे का नाही? बुका जाऊन त्या दाशीला जाऊन बोलवायचं बाई. हा काय हरकत नाही बाई. जाऊ का आता? जाऊ का थांबून जाऊ? नाही नाही काय हरकत नाही बाई. म्हणून त्या दासुदाची स्वारी कुठं वाड्यात निघाली. दाशी अगं उदासी काय झालं? तुझ्या तोंडावर काय दुही पडली का? दाशी म्हणलं. हा? दासी काय?
दाशी म्हणलं कोण आले नाराज स्वामी आले म्हणलं वाड्यावरती होय. हा नारद स्वामी वड्यात आल्या तुम्ही नाही वाड्यात नाराज स्वामी वाड्यात आलेत म्हणलं काय म्हणते काय मग नाराज स्वामी आलेत म्हणलं वाड्यावरती त्यांनी बोलविलंय तुला नारद हा नारद स्वामीकडे जाऊ नारायण नारायण हरी नारायण म्हणून या दासीची ज्वारी कुठे आली राजवाड्याच्या ठिकाणी ऐ नार्या आता होतं तिथे. हाय 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 बसला हाय कुठं आहे हाय बाय आणते थंड उठून बाय आपला कुठे गेला लावडाचा कोपरा तो इकडे बसला काय वारकरी हा? जाऊ. कुठं झोपेत वारकरी कुठं आहे खायचं का वारकरी दाजी इथं वारकरी बसले का उचलून गेले कुठं बसले दाखवा त्यांना पुरा गेलं कुठं दाशी देखणी है चला टी तुम्हाला माहिती असं चांगला आता ती वरी गेला तू काय जायला का तिकडे जायचं म्हणून सांगितलं कोणी या माळसाराने ऐकलं कोणी या दासीनं म्हणून नारद स्वामीला म्हणजे नारद स्वामीची शाळेची बरी पूजा करायची स्नान संध्या नारद स्वामीला घालायची आता नारद स्वामीला मी झुटून आणते गोडी चप्पल घालायला चप्पल काढायला हाय का घेतला का चान्स दाशी सोबत चान्स घेतला बसा पाटा खाली नवरदेव काय करायला गेले मग तुम्ही तरी बघा आता बसा कागद असे पाटावर बसा म्हणायचं बसा पाठव बसा बसा म्हणून कागद असे हा. माळसाबाईच्या बंधू राहायचं बाई माडी घाल हो माडी त्यांना म्हणलं चांगली नादू घालून आंघोळ घालायची पंचपक्वान भोजन करायचं तसे नारद स्वामीला चांगली आंघोळ घाल गरम पाण्याचे आंघोळ घालते कांदाशीला पाणी ठेवायला दासी हा नाही महाराजाली बाबात घाल आगे बाबात पाणी ठेवायला बाबात महाराज काढा शर्ट काढा पॅन्ट शिरत त्यांना ओले पडदेच घाल बाय गारवा गोव्यात कर पाणी हा तसे त्यांना बाय बायाचा वारा नसता आधी लांबून काय दिक्कत आंघोळ चांगली घाल चांगली आंघोळ घाल चला मास्तर आनंदले मनाला माझा बाई देवघरात आला. माझा बाई देवघरात आला. आनंदले मनाला. माझा बाई देवघरात आला. आनंदले मनाला. माझा बाई देवघरात आला. असे काय करत होती का पाहुणा गोड वाटले काय काय करत होती ती टाळू पडली टाळू उचलीत होती त्यांच्या मायने काय टाळू पडली नाही का त्याची खोल लागली म्हणून अशी उचलावं म्हणत त्याची कंडिशनच लावायची उचलायला. नका बाय थांब टॅप लावायचा राहील शॅम्पू लाव, शॅम्पू. काचाची नाणी गवाई गुलाबाचं पान. 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 अंघोळ घालती असे काय कर काय करते रे तू हा काय करत होती हा हा. काय तुला काय वाटत होतं काय करत होती अगं त्यांचा शिंबूड काढती हा आणि त्यांच्या तोंडात घालते आता एवढ्या मागं बोलायची वाटवलं तरी कसं करावं खावं काय होतं नाही बाय त्याच्या गाडी चालेल त्याच्या गाडीला पोच असते होय कुणाचे बायक हाय का कसं काय लागलं बरं त्याला अगे साबण लावायचं राहायचं काचाची नाणी गवाई गुलाबाचं पान. काचाची नाणी गवाई गुलाबाचं
साबण घासून लावले. काका दाशी, हे का हे गाभण गाभण आहे. साबण एक बाय साबण अगं साबण तरी म्हण. बाय बघा बरं वास कसा आहे हा नाही बाय, मला ज्याचं साबण बघा बरं कसं हा हे का ते आणले मरू दाखवले मुतती काय म्हणतात त्याला हे साबण कसं आहे हे साबण कसं काळं दिसतंय की नाही हे साबण जर गोऱ्या माणसाला लावलं तो काळ होत काळ्याला लावते की गोरं होते सांग बरं मेकअप गोरं करायचं का मग हात पाय दळायचे राहिले बाय काचाची नाणी कमाई गुलाबाचं बाज बाबा नारस्वामी खाली बसा. खाली पोचा खाली बसा म्हणावं. म्हणलं बाय कसं आहे तुमच्या गावाला घरी लय दिवसात नारद स्वामी आले म्हणलं बाय त्यांचा आवटाळा तरी काढावा आवटाळा करते आउट करतो. हा बाय पाठ घासायची राहिली पाठ काचाची नाणी कमाई गुलाबाचं बाय म्हणलं हाताने कवर घासावं म्हणून दोन फरकांडे आणले म्हणजे गुळकीन पाठ दादा पाटलं बघायला लागले. शॅम्पू लावला का गेले पिवळा असे त्या देवाचं असते बाय पाणी धुवून नावून काढतात धुवून काढतात साबण फेस का गार पाणी टाकलं उतरेल का आता हा बघ आंघोळ घालून महाराज खरं सांगायचं हो का माझं तर कसा स्वभाव आहे माहिती आहे मी हा का लबाड बोलत नाही मी ते लबाड बोलले का लोकांची पोरं हातात धरीत असते तसं सांगते तुम्हाला लबाड बोलू नका तुम्हाला काय खाली खाली बसावं तुम्ही मला सांगा तुम्हाला काय आवडते बरं का अहो तुम्हाला स्वयंपाक करायचा पंच पकवानाचा तुम्हाला काय आवडते मला पोट भरलं त्याच्या मांडीवर बसते. त्यांना अलीकडे मांडी घालून बसायची. बोल जरा. आता माझ्या जीव गायलाच नाही ठरलं सांगा तुम्हाला काय आवडते हो हो का मला मला कोणी नको नको म्हणून तुम्हाला हे आवडते मी ते आवडते नाही मला सांगते तुम्हाला आवडते तुम्हाला खायचंय का नाही मला सांगा काय बी करते आवडीने खाते खाताल का आवडी चटणी भाकर विकली तर खाते ती. बाय गोष्ट गुलाबजाम आवडते आधी काय बी करू. बाई इकडे इकडे आणि जर तुम्हाला सांगते हो का म्हणजे तुम्हाला जर खायचं म्हणलं तर हे खायचं का तुम्हाला आणि दहाचं घ्या काय हा बरं तुम्ही एक काम करा महाराज असं करा इथं बसा मी काय करते इकडे उठा उठा बसा खाली उठा अगं त्याला हात लागेल. आता तुम्ही एक काम करा
तुम्ही इथं बसा तुमच्यासाठी आता ताज्या पिठात स्वयंपाक करते जेव्हा बोलेलं मागायला पटकन बसा करा मेकअप तर वरती आंघोळ केली मानू तुझे जरी राहता लगा मानू तुझे जरी राहता लगा गडावरी दिसे बाई अहो ती 20ची नोट एक उचलणार नाही 500 400 उचलते कार्यक्रम आता उचलत नाही लक्षात ठेवा असं. बरोबर आहे गडावरी दिसे पिवळा माल रे, 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 दिसे पिवळा माल रे.
मासाबाई झाला स्वयंपाकाचा जीव घालते मग मोकळे होते. हॅलो काका दासे असंच बाई मला वाड्यामध्ये जावं गाव म्हणल्या 12 गावच्या 12 बाया बोलवाव्या गहू काढावी ज्वारी काढावी ताज्या पिठाचा स्वयंपाक मला नारद स्वामीला करावा मार हाका बायाने म्हणून सांगितलं कुण्या मासा राणीनं आणि ऐकलं कुण्या दासीनं. दासी गावात गेला गे ए उदासी शिकाय बारका बिबट्या घे बिबट्याच मोठा बिबट्या अगे दासे तू आहेस का मोकळे? तिला कोणीच बाजू ठेवीत नाही 12 महिने रिकामीच. चल लवकर माग मागे ए साता शेवटचे सणकाळी दांत घर बस पाडी मग ती बाय मी जणू काय एखादं रेल्वेचे इंजिन पुढे निघतंय. हा सांगते की रेल्वेचे इंजिन पुढे डबा तसं माग निघतंय मी जायचं तिथं माग ब्रेक लाव की तू बस खाली बस त्याला काय 12 घरच्या 12 अवकाळानु हा अगे मुतखा अवघड नाही. अगं हाकू काहीतरी म्हण. बागोय वय तू बागोय नाही बागो का अगे गोरे ऐक मग काय नाव आहे ते? तू आहेस का मोकळे ये बाय चल उठ हे अलीकडची ए, तू एक काम कर ए अलीकडची लागा अलीकडची अगे हे बघ तुझ्या जातीवर बस आता जात्याच्या बाजूलाच म्हणलं की दांडा आहे होती कुठा म्हणते आहे दांडा आता हे बेदार सेटले बसू का अगं हे तू गोळगाडी त्या जियार पशी बस पाणी द्या मला गिलास घेऊन फाटल तर कशाला द्यावा मग फाटल दिले जुनं दिले अगे तर काय कुठं तू बाई कशी बसली ती बाई कशी बसली आता जातीवर पहिले जातीवर दीड होता पहिल्या जातीवर बाय अशा बसायची आणि ती बाई तशी का बसली का तुला लईच पाणीची आवड आहे का पाणी म्हणजे पाणी 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 तर सारखं तू बाई कशी बसली बाई की? ती बाई कशी बसली मी वय मी खरोखर जुन्या बायासारखी जातीवर बसली एक पाय पकविला तू हो एक पायाची मांडी घातली हो दुसरी पाय मांडी घालून बसली तुम्हाला माहित नाही का मांडी घालून का बसली का बसली ती इंजेक्शनावरची इंजेक्शनावरच्या होय का? संकरित म्हण हा, बाई कसे तिथं हळदी कुंकू लावते बाय अगे बरं मला हा जीव मला चिकटा मिठाचं म्हणली अगे दाताचं कुठे आधी दात्याला कुठं का खाली पाडते दाते कुणीकडे पळायचं अगं हळद लावते कुंकू लावते तुला बी दे तुला बी तुला बी कोंबड्या कोंबडी ये तुझ्या गाड्याला लावते कळेल का तुला साहेबाचा शेजार आहे की नाही होय साहेब पुढे बसलेत बाई त्यांचा शेजार आहे की नाही शेजार तुमचा कागद असे हा सगळ्या बायले कुंकू लावलं लावले त्या खुट्याला लावलं जात्याला लावलं होय. तू बाई खालील नाही का मी का काय पाहिजे मेल्या मुर्तीचे फुकून यायचे माय काय मालक तुझ्या बाई नाही मेला मुर्दा खराब आहे. काय करते का बाई तुला हा? काय करतोय माझं मालक बघायचे बाई. कुठं आहे दाखव, दाखव बाई दाखव अगं दाखव बाई आम्ही बसलीच नाही नक्की दाखवू का गावा लागला तेव्हा तुझ्या आजतो बाई हो. दाखव दाखव कुठे गेला बा
काय हाय बाय तप बघ बाय कसा नाकाला मफलर लावून कसा हागत आहे मफलर कसं लावून हसत आहे बघ की कसा काय दिसतंय माझा अभिता बुच्चे अभिता बुच्चन तू मी त्याची हेमा मागेन मागेल नाही त्यामुळे मालिनी म्हणावं बाई त्याच्या द्वारक्याला सवय बाय काय काय करते बाई तुझा मालक सकाळी दिवस निघायला बसून पिते ती जीव पुस्तक सारखं पित बाय आल्यावर काय कशा कसून भांडणं काढतं बर बद मारित कागद असे या बी दारूच्या निश्चित त्याला ते मारलं का ए दाशे ती बाई दाशे हा? तुझे मालक बाई तुझ्यापेक्षा बुटके आहेत होय की? त्यांचा हा तुझ्या गालापाशी कसं काय येते ग माझ्या गाला पशी का हा? तुम्हाला माहितच नाही ते कसं मारता येते कसं मारतय तशी नजर नाही जर मी ऐकले का हा. बाई उड्या मारू मारू मारते बाय कागद असे मालक मारते आणि काय त्याचं कुकुलेचं हाय बी कुठून काय आगे कागद असे गेल्या मुद्द्याचं काय द्यायचं बाय सव्वाशे मिळेल बाई कुकाच्या पोटाला नक्की द्यावं लागते चहाच्या पोटाला अजून काय म्हणते तुझं? हो तू म्हणतेस म्हणून येते ना ती कुठून कुकू त्याचं नाव ते लिहिलं त्याची लिह बाई लिह माझं तरी ऐक जरा कधीतरी हो कवा तरी तुझं तर ऐकते द्या दगड बघ का दगड कागद असे बाज बाई कपाळ फुटेल बघू बरं इकडे जरा आगे चंद्रभागा नावाचं बाय आरशात बघू का कसं दिसते कागद असे हा तो पोट वर कुचलेत नाही होय गेलं होतं होतं येतच नाही हा. मी कशी दिसते आता चांगली दिसायला. जर बाई एखादं मस्त बसलेलं माझी मस्त बसली अगे दाशे हा जात्यावर बसल्या जुन्या बाया द्यावा तर मला उभी म्हणायच्या बाई मला भीती बाय बाबा असं पुन्हा येते की मला बोल तुला कुणाची उभी येते बाई देवाची म्हणू का देवाची येते पंढरीच्या पांडुरंगाची म्हणू का म्हण बाई पांडू ज्ञानेश्वर माऊलीच्या म्हणू का ज्ञानेश्वर माऊलीला म्हण. तुकाराम दाजीची म्हणू का तुकाराम दाजी देव धर्म पुराण का तुला इथं केलं ते केलं एक बाबा बसल्या बसल्या आता म्हणू, तुकाराम महाराजाची म्हणू, तुम्हाला ऐकून येत नाही बाय जरा मार जरा म्हणा. म्हणू का हा म्हण बाई म्हण अगे नीट नीट दळायचं बघ माझ्या इकडे बाहेर टाकू नको कान पायली माझी भवी गायली धीत गुरु माझा ग माझा पंढरीत गुरु 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 अगे माझ्यासारखं आदळ की कागद असे हा पटापटा पाहिली पण तू दोघीने कळलं की अर्ध पीठ कमी पडलंय होय बाकीचं पीठ ग तुम्हाला अर्ध पीठ पुढे पडलं वाटतंय का मग बाय मी एका कामात टू इन वन काम करते बाय म्हणजे मी पुढून बी दळते आणि मागून बी दळते पिढी की कोण पडतंय की थांबा का पुढून तर तुम्हाला पीठ दिसतंय की नाही पडलेलं दिसतंय की तुम्हाला म्हणलं की नाही 5:45 वाजता मागायला गिरणीची लाईटी बघा नाश्त्याला तुम्हाला गरम गरम पीठ नाही टाकलं हे तुला खायचं का ते बेस यार कागद असे देवा धर्माला चांगली जाईल बरं. जेवायला कशी झाली चांगली जाईल हे बाई, आता कुणाला म्हणू असे खरं? हा? तुझे मालक तुझ्याकडे लयच लागेल बघायला मागापासून हो तरी म्हणलं माझ्यावर का लाईन मारते ए! त्यांना एखादी चांगली होई म्हणावी होय म्हणू का खरं म्हणू का बघ थांबा मालकाने ते ओवी म्हणायचं म्हणलं तर बाय मला गुदगुल्यात ए खातात मला लाज वाटते मला हो, लाज वाटते तर मन बाई मन मालक म्हणजे कसं असते माहिती का कोणती हा परमेश्वर असतं बाई महादेवाचा अवतार असते त्याच्यावर आळतो पण नाव आळतो पण घेऊन वाटते होय, मन बाई त्यांना एखादी होई अगे नीट वड बघ एवढ्या माळ्याच्या माळ्यामध्ये अशी पेरली खस खस नवरा माझा ग पाद तो फस फस नवरा माझा ग दाशे, हा? काय म्हणली का तू माळ्याच्या मळ्यामध्ये पेरली खस खस आणि नवरा तुझा पाद तो फस फस. आगे असं ते कद म्हणा काय खाऊ घालून जमली बरं मालक तुला माहिती आहे का काय गे? माझ्या नवऱ्याचं आणि किरीटाचं डोकीतलं तुला माहित नाही काय झालं ग अख्खं मार्केट बंद करते आता उद्या हरभर येऊ दे मार्केटला सगळं हरभर आमचा नवराच येतं एकटाची हो अगं एवढं हरभर घेऊन काय करते रोज 5-5 किलो हरभर एकदाच खाते खातं ते खातं बाय पाणीच घेत नाही बाया मग घरी आल्यावर काय तुमचा चंदन मोगरा केवढा अगरबत्ती सगळी महाग सगळं
शेंटच माझ्या घरात तुला माहिती का एक दिवशी ती आली की माझ्या घरला शेजारी शेजारीनं आली आली त्याने नाकाला पदर लावून आली आली त्याच्या नाकाला पदर लावून आली मी म्हणलं काका नाकाला पदर लावला बरं ती म्हणजे बाई तुझ्या घरात लई चांगला शेंट येते मी तिला काय म्हणली म्हणलं थांबाई म्हणजे माझा मालक बाहेर येऊ दे तुला कॅरी बॅग मध्ये पार्सल देत पोट फुगायचं, पोट वास घेत. न्यायचं घ्या त्यांना फुकाट अगे, दाजे, बाया सासूला म्हणू का सासूला म्हण बाई, सासूला. तुम्हाला माहिती आहे का सासू म्हणजे कशी असते असते सासू सुनाचं नाजूक नात असते हा, पण तुम्हाला माहित नाही आम्ही सासू सुना कसे आहेत कशी आहेत आख्या टोपी जसं लग्न झालं तसं आले तसं हा. बाया आम्ही सासू सुनात मायाली की ओळखूच येत नाही म्हणजे एवढं सासूवर प्रेम करते हो सासूने तुझ्यावर करते माझ्यावर करते अहो सासून एक कप चहा केला का हा. मग ते सुनाला अर्धा कप देवाचा वापरून घ्या तुम्ही जर दोघी रस्त्याने चालला होतं म्हणते की तुम्हाला सासू सुनात चालत का मायाली की चालत म्हणून असं ओळखू येत नाही हो एवढी सासू मग असं सासू सगळे लिस्ट लाभ आहेत माहिती का हो हा. पण मला ते सगळ्यापेक्षा सासू दे बाहेर बरं म्हणते आता सासूला बी एक म्हण बाहेर बाई म्हण निर्धार बघ कुठं जाईल कुणीकडे एवढ्या पाटाचा गया पाणी पाणी जात बाई या उसाला त्याचा गुळ ग माझ्या सासूच्या दिवसाला त्याचा गुळ ग तयारी करायला लागली होय. एवढंच तुम्हाला कळत नाही अहो जिवंत असू द्या नाही तर कसं बी असू द्या तर ऐन टायमाला आपण तो गोष्ट घडली तर पुन्हा कुणाच्या घरला जावा पुन्हा माझ्या आपल्या घरात असलेली वस्तू काय वाटवली होती का दुकानात मिळायचं नाही का दुकानं बंद लॉकडाऊन पडल्यावर काय करायचं बरं, चांगली तयारी करून ठेवायला लागली हो कधी होय का ताकद असे सासूला बी चांगली म्हणली बाई म्हणजे बाया एखादी बाई शेजारीला म्हण म्हणजे पुढले शेजारी किती असते बाई जीवा बा आगे बस कर बस बस तुला बी चांगली बिरिंग बसली काय कमरात हा काल सर्व्हिसिंग केली का माझ्या कमरेची हा? शेजारीला म्हण काय त्या तिला म्हणते शेजारी म्हणजे कशी असते सगळे शेजारी नसते तुझ्या जर घरात का बरं वाट झालं तर आधी शेजारी गावात पळत येते हो म्हणून तुझं गणपत येते होय का म्हणू का ग तुला हो म्हण बाई म्हण तुला माहित नाही काय काय ग? काल शनिवारी तिला नेत कुठं? मानकेश्वरला कशाला तिथे जावळ काढून आणते त्याच्या नाकात जावळ काढलं का त्यांची जावळ बाय म्हणते शेजारणीला आता म्हण बाई. अगे आता हसू नको बघ शेजारणीला म्हणते हो मग शेवट गोड असते बाय हो बघ, हो. एवढं शेजारी न बाईन मला चाटूग नाही दिला म्हणून बाई म्या सुतार नवरा केला म्हणून बाई म्या सुतार आगे तुझ्या तोंडात घातला बकऱ्याचा पाय काय म्हणली ग शेजारीनं बस चाटू चाटू नाही दिला म्हणून तू सुतार नवरा केला उद्या चप्पल तुटला तर सांबार कापड दुकानदार फडक पडला तर मागावर लाईन मारायची होय. त्याला नीट पुण्याला पळून दिली. चांगली बरं पण दिसायला लागली हा. अगं एवढा राग काढा तुला शेजारी राग म्हणजे काय तुम्हाला माहित नाही का बघ तो गावेला बसतील त्याचा मुलगा आली होती त्या बिचारीनं सगळं परपचित केलं पण बाय साठच केला नाही बर मग त्याला का हो होय रे हो म्हणू का तुम्हाला हो? हाय का आपल्या परपचित चाटू मला सांगा बाई आता उन्हाळे उन्हाळ्यात गव्हाच्या जेवाची सीजन झाली की पापुड्या कुरवाड्या असतात पण बाय हा का मी लय कामाची कटाळी पण मी कटाळा करून माझी दोन पोरं लेकरं काय ग बसते हा काय बरं? दोन पोरं दोन लेकरं दोन पोरं माझी ग बसते मी जे कामाचा कटाळा केला तरी हा पोरं कुठं आहे आता पोरं बी तुम्हाला माहित नाही ते. हा, माहिती आम्हाला लेकरं कुठं गेली एकच पोरगी आणि एकच पोरगी मला बाया आमदो हम दो हमारे दो कुठं पोरग नाही आधी पोरगी दाखवायचं बाया दाखव बघ, पोरगी दाखव, हा. मग ती शाळेत बसलेली आपलीच आहे बघ कोमल काय नाव तिचं तिचं नाव कोमल पोरगी पोरग लाडाने तिला चिंगू म्हणतात का ग चिंगू बाय नीट बस बर का बाय आता शिक आमच्या चिंगूचं दुधाचं दात काढायचं बाय नाकाचा पदर काढ बाय दिसत कशी काय दिसती माझी पोरगी हा पोरग काय चष्मा घातला आपलाच आहे गोठू बाकी हा? लेकरं काय करते उन्हाळ्यात बाई? मला दाजी म्हणतात काय करते लेकर उन्हाळ्यात हा? अहो पापुड्या कुरवाडीची बाई लाय आया बाईची लाय असतीच की होय की की माझी लेकरं घराच्या बाहेर सकाळी निघाली वाटाने चालताली कोणाची पुरवठी ठेवणार नाहीत कोणाची पापुडी ठेवणार नाहीत
बाय सगळे उचलून आणते गावातल्या बाया बाळा आता गावातल्या सगळ्या बाया पाहण्या आल्या मला म्हणलं तुझी लेकरांनी सांभाळण्याच्या बघ म्हणल्या पुन्हा आले पाय बीत मोडून मी लय राग आला मला तुला राग आला रागाच्या परत घरात गेले गहू काढला ज्वारी काढली टर बरटेली वलिवली पिचवली घेतला आगन घेतला जाळ टाकला चौकची गुंगला की तिकडे बाय तुमला का गाणं म्हणायला लागला आता हाटा आला काय म्हणते हटा आला बाय मग तीच सांगितलं की चिक हाटा आल्यावर पुन्हा मी चाटून म्हणलं बाय परपच्या नवरीने चाटून घेतला नाही गेले शेजारी होय बाय हा बोल पुढे या घुम करत होय तेवढा मार. हा, तिथे ते इकडं पाय. गेले शेजारणीकडे बर गेली म्हणलं बाई शेजारी बाई हा मला चाटू दे तसं म्हणलं शेजारी काय म्हणली म्हणले तू बाई पहिली घराच्या बाई तसं का म्हणली ग मी करते बी तसं काय करते ग कोणाचं गोड बोलून आणलं की त्याला महागारी द्यायचं तसं दिली शेजारी तुला नाही की दिलं तर रांडा म्हणू का म्हणते की म्हणून निघाली म्हणू का म्हणते की बर मग म्हणलं नको देऊ म्हणलं गेलं सुताराकडे तू बाई रसवा लई रसवान तू जराकडे गेली मग पहिली सुताराकडे असतील की शेतकरीची काम हा गटापास शेतकरी बसलेले पण मी नाही बाय लाजले म्हणलं माझा चिक तिकडे वाटलं होईल आणि म्हणलं काय लाजायचे त्याला बरोबर आहे गेले त्याच्यापाशी त्याच्या कानापाशी हा म्हणजे सुतार दादा हा मला चाटू करून दे बर आता ते बी मला आगे बाई मला आता शेतकरीचे काम तुझा मध्ये चाटू कुठं हे करायला बरोबर तुला बाय राग आला लय रागाच्या परत पण राग आवरला मी बर मग त्याच्या कानापाशी गेले म्हणजे मेल्या मोठ्या तुझी बायको होते मला चाटू करून दे म्हणली बायको होते म्हणजे तुझी चाटू करून दे मला तसं म्हणल्या कोणाचं नवं टिपणीचं फोड होतं मधून फोडलं की दिलं की चाटू करून तिथं आणि सुताराला त्याच्याकडून केलं काही हो 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 ते आता अन्न म्हणते ते पांढऱ्या मिशावालेच की लय पैलवान जाड आहे ते असा असा पैलवान तसं म्हणल्या चाटू करून दिला दिला की चाटू करून घरी आले तेव्हा पुसून बाय का बाय घराच्या बाहेर तू निघालीच का पुन्हा गावापासून नाही कधी जाऊ तिथे सुतार हे बघ बाय चाटू करून दुसरं म्हणलं होते का तुझ्यासारखे आहे काय बर कागद असे हा देवा जर मला काही वैमानात पडले उठाव बाई म्हणायचे होय देवाला आणि सुंदर माझे जात ग फिरते बसुक आपापल्या नवऱ्याचं नाव घेऊन उठायचं बाई पडली नाव आगे ठेव बाई कुठा खाली अगे दाशी हा अगं दळ्यात झालं बाई आगे थांब उठू नकोय सव्वाशेच्या मेळ्यात मालकाचं नाव घ्यावं लागतंय की नवऱ्याचे नाव अगे ती जात असेल जमलंय अगे जमलंय होय. तू शिकव तिला एखादं नाव आता तू जमलंय होय तू हे बघ तुझं जर लग्न आज उद्या झालं कुठल्या बी सवासीच्या मेळेत म्हणा कुठं गेलं तिथे जर तुला येत नसेल तर मी शिकवते माझ्या मागून कुठे गेले ती नाव व्हायचं कुठे पुन्हा गेलं की तीच नाव घे. माग माग म्हणते म्हणजे शिकूच तर मग शिकवायची माझी म्हणायचं होतं तुला माहिती आहे का अख्ख्या महाराष्ट्रात सगळे माझीच नावाचे ओकाने हो कुठे गेले की नाव विचार कोणाला मीच घेते का नाही? तो होय म्हणते ती तू कशी नाही शिकव बाई माझ्या माग म्हणते म्हणते हा मोठ्याने म्हणा हो वाटले तिकडे बाबा बापरे टिकले बाबा अगं तुझं हात नको काय असू दे बाई शिकायचं मला हो. मग पुन्हा शिकायचं म्हणलं पुन्हा तुझं लग्न झालं पुन्हा उगाच नाव तू म्हणशील पुन्हा बाया तेव्हा शिकले बाज होती का आता ती बाज होती नको दाखवू म्हण. वाकडे तिकडे बाबा बापरे तिकडे बाबर तिचा हिरवा हिरवा पाला तसा हिरवा हिरवा पाला ती हालतो लपा लपा बरोबर आहे तो हालतो ना लपा लपा म्हणा मी खाते गप्पा गप्पा
कुठे बी मिळत गेले की नाव ठेवत अभय महाराज त्याला जेवाय की पुढे बाई की. होता बाय काय करत पाणी द्या. दोन तास खाल्ली ना, आता नाही का आता नाही. बघे बाई, बघे. होता बाय काय रे आता दूध. त्याला माहित मास्तर सांगत असे हा. पंचपक्वान्न भोजन केलं बाई चांगलं त्यांना भोजन वाढव पोट भरून जेवा बघा हो. सोन्याच्या ताटामध्ये जेवाया येते. सोन्याच्या ताटामध्ये जेवाया येते. सोन्याच्या ताटामध्ये जेवाया येते. सोन्याच्या ताटामध्ये जेवाया येते. जेवू घाली ते देवाला माझा बाई दिवघरा किनारा. आनंद ले मनाला माझा बाई. आनंद ले. असे त्यांना चांगलं बॅट करून तोंड आराम करायला होती गप्पा गप्पा खाती हा. बघा बघा खायला काय तुम्ही दिल्या की ना बघा आता. काम खातो रे बेटा. हे चौघांनी की बाई. नीट नीट जेवा की महाराज सोन्याच्या ताटी बाई जेवाया येते. जीव घाली ते देवाला. ती मला म्हणले लाल की सुपारी खायची त्या नंतर दारू करून बसली. मला तिने बाहेर काढली महाराज जेवण कसं काय झालं खायच्या आधी. आकारा कुठून आले ए, बस ये. कुटुंबात जायचं म्हणजे. तुम्हाला माहित नाही तुम्ही म्हणता होय मी कसे खाते ती हं. ह्याच्यातले अडाणीच बघा कसं काय ग तुम्हाला माहित नाही हा मॅचे खाल्लं खायच्या आधी कसं काय खाल्लं लय महाराजाले राग येत आहे महाराजांनी राग येते म्हणलं आधी तिकटा मिठाला बघितली शिवी त्यांना खाऊ करायचं ना तर इकडं तिकडं झालं आता राग येते बाय राग येते राग आला त्यांच्या हातातच बसत नाही अगदी त्यांना रागच येत ना रागच येत नाही बाय का राग जर आला तर राग जर त्यांना आला तर कुत्र्याला गोखावते ए! कागद अशी आहे? कसं काय झालं ते टेस्ट मस्त चालतं म्हणतात. कसं काय झाली ते राग? हॅलो. अगं बानूबाईला लागले उचकी कसं लागले व्हायला बानूबाईला लागले उचकी कसं लागले व्हायला इकडे करोना खंडेरायाला त्या बानूबाई करोना खंडेरायाला म्हणून देव माझा घोसरेला बानूबाईला म्हणून देव माझा घोसरेला बानूबाईला
जय काय तो बाबा कोंबडी पाहिजे आम्हाला बॉयलर का ए उठ उठ एकदा हॅलो तर हे गाणं घेऊन पुन्हा जावा लग्नाला 12 वर्ष झाले माझे राणी लग्नाला 12 वर्ष झाले माझे राणी नाही पाहिला मी गजिया जोडीचा वाणी गजिया जोडीचा वाणी नाही पाहिला मी गजिया जोडीचा वाणी गजिया जोडीचा वाणी नाही पाहिला मी गजिया जोडीचा वाणी गजिया जोडीचा वाणी नाही पाहिला मी गजिया जोडीचा वाणी गजिया जोडीचा वाणी लग्नाला 12 वर्ष झाले माझे राणी लग्नाला 12 वर्ष झाले माझे राणी नाही पाहिला मी गजिया जोडीचा वाणी गजिया जोडीचा वाणी नाही पाहिला मी गजिया जोडीचा वाणी गजिया जोडीचा वाणी
नाही पाहिला मी गजे जरी तवानी, गजे जरी तवानी. नाही पाहिला मी गजे जरी तवानी, गजे जरी तवानी. नाही पाहिला या सर लवकर 2 मिनिटं जाऊ ना.